मेन म्हणजे मी कोणाला वोट केला. बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, सार आणि भात. कोकणी माणसाला अजून काय हवं सांगा. सो आता इलेक्शन बूथला आणि बघा बरीच गर्दी आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि वेलकम बॅक टू मुंबई. मुंबईला आलो आणि मुंबईला आल्याला तुम्हाला माहिती आहे आता सीझन कसला चालू आहे बोंबेलचा. ओके, तर खूप छान छान बोंबेल मिळतात. आणि आज रविवारच होता आणि रविवारी सकाळी सकाळी उठलो, खाली गेलो तर आपली वसईची मच्छीवाली पण आलेली होती. म्हणजे आमचा प्लॅन होता पापलेट घ्यायचा, पण त्या म्हणाला दादा आज पापलेट नका घेऊ, आज घ्या बोंबील. ओके, आणि त्यांच्याकडचे बांगडे पण बघितले तर बांगडे पण मोठे होते आणि बोंबील पण एवढे भरलेले आहेत ना. तुम्हाला दाखवतो आता की काय घरामध्ये प्रिपरेशन चालू आहे ते. सो बघा इथे मस्तपैकी आपले बोंबील फ्राय ला प्रेरणा मस्तपैकी आपलं पीठ आणि मसाला लावते. आधी मी आलं लसूण आणि मसाला वगैरे सगळं लावून घेतलं. बघा आता सगळ्या फ्राय होतील छानपैकी आणि एकदम हेल्दी आहेत. छान भरलेले बोंबील आहेत. त्याच्या आधी बोंबल्याबरोबर मस्तपैकी इथे बांगडे प्रेरणाने ऑलरेडी फ्राय करून ठेवलेले. तसं मी तुम्हाला बोललेलो की जास्त वेळ काय मी तुम्हाला हे जेवणाचे व्हिडिओ दाखवणार नव्हतो, तर त्याच्यामुळे काय आज का प्लॅन नव्हता ब्लॉग करायचा, पण माहोलच असा बनला याला. एक तर रविवार आहे. ओके, आज IPLच्या 2 मॅचेस आहेत आणि त्याच्याबरोबर असं मस्तपैकी गरमागरम बांगडा फ्राय आणि त्याच्याबरोबर बोंबील फ्राय. हा का वास यायला लागला बघा. आणि तार पण बघा इथे ऑलरेडी बनलेलं आहे आपलं म्हणजे माशाचं तार. बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, सार आणि भात. कोकणी माणसाला अजून काय हवं सांगा मला. त्याच्याबरोबर IPLच्या मॅचेस आणि थोडे आंबे पण. भरपूर आंबे पण आणलेत आम्ही गावात नेताना. तर आज जरा रिलॅक्स आहे, खाऊन पिऊन सुखे दिवस आहेत. जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शनला जायचं आहे आणि तेव्हा परत आम्ही फिरायला निघणार आहोत. त्याच्याशिवाय इथे हे बघा हे बोंबील जे आहेत ना हे साफ करून कट करून आणलेले, पण त्यातलं ना पाणी काढावं लागतं. तर त्याच्यासाठी पाटा मुंबईला नाहीये, गावी आहे. सो पाट्यावरचे जनरली बोंबील आपण खातो. तर आम्ही प्रगतचे जे डंबल्स जे वजन होते, जो कोणी की काळी मी वर्कआउट करतो त्यासाठी मी डंबेल्स घेतलेले. तर मग ते काहीतरी पडूनच आहेत बिचाऱ्यांचा यूज केला पाहिजे म्हणून मग ते त्याच्या खाली ठेवलेले आहेत. डंबेलच्या खाली असे बोंबील ठेवले आणि त्यातलं पाणी काढून घेतलं. पाणी हे पूर्ण भिजलंय, ओलं चिंब झालंय. हे एवढं व्यवस्थित पाणी निघालंय, निथळून निघालंय. त्याचं 6 किलो जवळ वजन आहे त्याच्यामुळे ते बघा आता एकदम असे क्रिस्पी बनतील आणि बांगडे तर रेडीच झाले आहेत. आता थोड्याच वेळात मॅच पण सुरू होईल. मग मॅच बघता बघता मस्तपैकी आपण आपल्या माशांचा, साराचा आणि भाताचा आस्वाद घेऊया. भेटूया तुम्हाला थोड्याच वेळात जेवणाच्या टेबलावरती. बघा बघा बोंबील फ्राय येता ना जेवायला की बांगडे खायला येतात. बांगडे की बोंबील कमेंट करून नक्की सांगा की दोन्ही. सो शुभ सकाळ आणि आज आहे निवडणुकीचा दिवस. तर मी, आई आणि पप्पा आता निघालो ते गोरेगावला वोटिंग करायला, उत्तर पश्चिम मतदारसंघ. ओके, सो त्याच्याबद्दल आपण बोलूच. आणि प्रेरणा गेली आहे कांदिवलीला, तिचं वोटिंग कांदिवलीला आहे, म्हणजे ती उत्तर नॉर्थमध्ये करते. तर आता निघूया पटापट गोरेगावला जायला. ओके, कारण ऊन पण आहे आज आणि आई पप्पांना बघूया. आता सिनियर सिटीजन आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं वेगळी लाईन असते ना पप्पा. आता पटापट सोडतात त्यांना, तर मला तर वेळ लागेल. तर ठीक आहे, गोरेगावला निघूया चला. सो बघा आता आलो होतो आपण गोरेगावला आणि आज आझाद मैदानमध्ये इलेक्शन आहेत. ओके, पूर्वी संस्कारधाम कॉलेजमध्ये असायचे, तर आता सेंटर वोटिंगचं आलं आहे आझाद मैदान. पहिल्यांदा नसायचं आझाद मैदानमध्ये कधी, पण आता सुरू केलं आहे. जाऊया आता तिकडे. सो आता इलेक्शन बूथला आणि बघा बरीच गर्दी आहे. सो वाट बघतो ॲक्च्युली. मला असं वाटतं 1 पाऊण तास तरी लागेल. आणि मी वोट करून आलो. ओके, सो माझा वोटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता, कारण कालपासून TV वरती म्हणा किंवा सोशल मीडियावरती एकच होता की वोटिंगमध्ये मोठा गोंधळ झालेला होता आणि त्याच्यामुळे मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. तर सत्यपरिस्थिती तशी होती का आमच्या पोलिंग बूथवरती? कारण मी का मुंबईभर फिरत नव्हतो, त्यामुळे मला मुंबईचं माहिती नाही, पण आमच्या पोलिंग बूथवरती पण खूप मोठ्या रांगा लागलेल्या नव्हत्या, पण रांगा लागलेल्या होत्या. ओके, सो ते मान्य करावं लागेल. आणि जी मतदान प्रक्रिया होती ना ती ना एकदम स्लो चाललेली. ओके, म्हणजे माझ्या पुढे जवळजवळ 20-25 लोकं होती, पण एवढं हळूहळू मतदान होतं ना, म्हणजे 2 जायची, मग परत कितीतरी वेळ लागायचा दोघांचं मतदान करायला. मला असं वाटतं कुठेतरी ते मतदान जर फास्ट झालं असतं ना तर बरं झालं असतं. कारण टचवूड म्हणजे मी आई पप्पांबरोबर गेलो मतदान करायला, तर सिनियर सिटीजनला पहिलाच सोडलं. ओके, त्यामुळे त्यांचं मतदान पहिल्यांदाच झालं, पण प्रॉब्लेम काय माझं मतदान झालं नव्हतं. त्यामुळे तोपर्यंत जवळच एक काका राहतात, तर त्यांच्याकडे जाऊन ते बसलेले आणि त्यानंतर मग मी मतदान रांगेमध्ये होतो. मला पण जवळजवळ 1 तासभर तरी लागला मतदान करायला. ओके, सो कुठे ना कुठेतरी ही प्रक्रिया फास्ट होणं आवश्यक आहे. आणि स्पेशली जेव्हा मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं वोटिंग होतं तेव्हा, कारण गरमी तर एवढी होती बापरे. आणि पाण्याची सोय होती, पाण्याचा जागा वगैरे ठेवलेली होती. वॉशरूमबद्दल मला माहिती नाही, पण कुठे ना कुठेतरी सिनियर सिटीजनचे हाल झाले असतील. आणि काही मी व्हिडिओज आणि फोटोज बघितले तर ज्याच्यामध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या, 1-1 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या. आणि त्या रांगा अशा ठिकाणी होत्या जिथे सावली नव्हती. की आता आम्ही जिथे आझाद मैदानमध्ये वोटिंग केलं तर तिथे तरी मंडप बांधलेला होता, त्याच्यामुळे सावली लागत होती. गरम होत होतं कारण ऑब्व्हियसली. ओके, एकच फॅन होता तो दूरवर आणि जिथे त्या फॅनची हवा चालू होती तेवढी चालू होती, पण बाकी ओव्हरऑल गरम तर होतच होतं.
त्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास पण झाला आणि त्यामुळे मोठमोठ्या रांगा असतील तर बऱ्याच लोक मग अवॉइड पण करतात वोट करणं वगैरे, त्याच्यामुळे वोटिंग पर्सेंटेज कमी होऊ शकतं. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला जो मांडावासा वाटला ओके या इलेक्शनच्या दृष्टीने की बघा, सो जेव्हा आपण वोट करायला जातो किंवा आयडेंटिटी प्रूफ मागितलं जातं तर त्याच्यावरती मी बघितलं म्हणजे जो बोर्ड लावलेला होता ना त्याच्यावरती, तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वोटर आयडी कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, तुमचं पॅन कार्ड चालेल. सो इन अ वे ही सगळी जी कार्ड आहेत ना ही एकाच व्यक्तीची असतात ना. आणि आता आधार कार्डवरती तर मोबाईल नंबर अपडेटेड असतो आणि तुमचा वोटर आयडी कार्ड पण तुम्ही आधार कार्डशी लिंक करू शकता. जसं आता सगळ्यांनी गव्हर्नमेंटने सांगितलं की बँकेमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड कंपल्सरी लिंक करायचं आहे. जर तुम्ही नाही लिंक केलं तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही फेस करू शकता. सो वाय नॉट आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे ते पण आधार कार्डशी कनेक्ट करून टाका ना. ओके, म्हणजे ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांना तरी करू द्या किंवा त्यांचं ऑटोमॅटिकली तुमच्या पण दोघांचं आहे ते करून टाका. मग याच्यामध्ये होणार काय की लोक 2-2 आधार कार्ड तर करत नाहीत. ओके, सो जे पण वोटर आयडी कार्ड आहे ते आधार कार्डशी एकदा लिंक झालं ना सरकारला नंबर मिळेल. आणि नाहीतरी म्हणजे वोट करा याच्यासाठी एवढे मेसेजेस आले. ओके, तेंडुलकर साहेब पण आपल्याला मस्तपैकी कॉल करत होते आणि आव्हान करत होते की वोट करायला जा. मग याच्या थ्रू एवढं तरी कम्युनिकेट झालं पाहिजे होतं की बाबा कुठे वोट करायला जा. ओके, त्याचा कुठेही मेसेज आलेला नव्हता. कारण आता बघा, मी माझ्याबरोबर माझे आई वडील होते सिनियर सिटीजन. सो मी आपलं फिगर आउट केलं की इथे एक ऑनलाईन वेबसाईट आहे, त्याच्यावरती प्रेरणाने डिटेल्स वगैरे टाकले आणि त्याच्यातून कळलं की बाबा आमचं जे पोलिंग स्टेशन होतं ओके, पहिल्यांदा आम्ही संस्कारधाम कॉलेजमध्ये जाऊन वोट करायचो आणि वर्षानुवर्षी आम्ही तिकडेच केलं आहे, म्हणजे लोकसभा, विधानसभा म्हणा किंवा आपलं BMCचा. आणि अचानक या वर्षी तर ते चेंज झालं. आता ते गेलं आझाद मैदानला. तर मला पण अवेअर नव्हतं की मला असं वाटत होतं की ते संस्कारधाम कॉलेजमध्येच असेल. तर प्रेरणाने ऑनलाईन चेक केलं तेव्हा मला कळलं की ते बाबा आझाद मैदानला आहे. ओके, नंतर मग पप्पांचं टाकत होतो ना तर आई पप्पांची डिटेल्स ना त्याच्यामध्ये फेच येत नव्हते की त्यांचं कुठे आहे ते आझाद मैदानमध्ये वगैरे. मग मी तरीसुद्धा एकदा कन्फर्मेशनसाठी माझे जे मित्र आहेत तिकडचे लोक गोरेगावचे ओके, जे माझ्या आजूबाजूला राहायचे पूर्वी, तर त्यांना कॉल केला, अरे बाबा आपलं मतदान कुठे आहे, तर त्यांनी कन्फर्मेशन दिलं की आझाद मैदानला. पण देन जरासा पोलिंग स्टेशनच चेंज होत आहे. ओके, सो मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी सिनियर सिटीजनसाठी ओके तरुण व्यक्ती तर कसं ना कसं फिगर आउट करतील की पण जी म्हातारी माणसं नाही तर ती फिरत बसणार. आता माझे आई वडील नाही तर गेले असते संस्कारधाम कॉलेजमध्ये की आणि ते तिथे जाऊन विचारलं सर कुठे आहे आमचं पोलिंग स्टेशन, नाही तुमचं इकडे नाही तुमचं तिकडे झालं आहे. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं की चिठ्ठ्या वगैरे वाटायच्या, आता ते जरा कमी होत चाललं आहे. लोक आधीपासूनच ॲडव्हान्समध्ये यायचे घरी आणि ते देऊन जायचे की आता ते जरा पॉलिटिकल पक्ष आता ते कमी करतात. मे बी त्याच्यावरती बंदी आली आहे की त्याच्यात सांगितलं आहे की ते आदल्या दिवशी करायचं नाही, कारण इन अ वे तो पण एक प्रकारचा प्रचारच असतो. सो आता जर एवढं फॅसिलिट झालेलं आहे बाकीच्या गोष्टींमध्ये तर मग ते वोटिंग कार्डमध्ये का नाही होऊ शकत. ओके, की बाबा तुमचं वोटर आयडी कार्ड आणि तुमचं आधार कार्ड हे तुम्ही लिंक करून टाका. याच्यामध्ये म्हणजे डुप्लिकेट जे कार्ड्स आहेत किंवा डुप्लिकेट जर वोटिंग होतं किंवा तुमचं नाव आहे ते मतदार यादीतून गायब होतं, तर हा सगळा जो गोंधळ वगैरे आहे ना तो पण कमी होऊन जाईल ना. कारण अरे बाबा ज्याचं नाव आहे त्याचं आधार कार्डशी लिंक केलेलं आहे ओके, सो त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला ती व्यक्ती जेन्युइन आहे हे पण कळून जाईल. आणि प्लस त्याला तुम्ही प्रॉपर तुम्हाला मेसेज पण पाठवता येईल, नाही तरी आधार कार्डचा OTP येतो ना तसंच तुम्हाला 1-2-3 मेसेज येतील वोटिंगच्या आधी की बाबा दिस इज तुमचं मतदान केंद्र जे आहे ते आता समजा संस्कारधाममधून आझाद मैदानला फिरवलेलं तर ते आझाद मैदानला आहे. तुमचा या नंबरचा तुमची मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे 144. एक तुम्ही व्हॉट्सअपला पण सिनियर सिटीजनसाठी मेसेज पाठवू शकता ओके, आणि त्यांना कन्व्हिनियंट होईल या सगळ्या गोष्टी ओके. सो याचा पण कुठे ना कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्याबद्दल काय वाटतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अनुभव कसा होता. आता राहिला मत मेन म्हणजे मी कोणाला वोट केला ओके. सो बघा, मी आता ट्रेडिशनली मी काय कधी लपवलं नाही आहे की मी नेहमी शिवसेना भाजप युतीला वोट करत आलो आहे, कारण घरामध्ये नेहमी वातावरण तसं होतं ओके. सो मी कोकणी आहे आणि मी देवगडचा आहे, मिडबावचा आहे ओके. तर आमच्या घरामध्ये मोस्टली जे पण म्हणजे आमच्या गावामध्ये जे पण पॉलिटिशियन झाले किंवा फॅमिलीमध्ये ते सगळे मोस्टली शिवसेनेशी रिलेटेड होते ओके. सो त्याच्यामुळे लहानपणापासूनच कसं शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होती, त्याच्यामुळे काय जास्त डोक्याला त्रास नव्हता. ते जेव्हा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली तर त्याच्यावेळी मग कधी कधी BMC इलेक्शनला वगैरे असं कन्फ्युजन व्हायचं की अरे कुठे करायचं, की शिवसेना BJPच्या कॅन्डिडेटला करायचं की MNSच्या कॅन्डिडेटला करायचं ओके. सो तो एक प्रकार डोक्यामध्ये असायचा की बाबा अरे नक्की वोट करायचं तर कोणाकडे ओके. सो त्यावेळी थोडंफार एक कन्फ्युजन व्हायचं, पण ओव्हरऑल तुम्ही म्हणाल की क्लिअर असायचं की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीला आपल्याला मतदान करायचं. आणि तसंच मी जेव्हापासून मी सजाण झालो तर मतदान करत आलेलो आहे. पण यावेळी मात्र खूप कन्फ्युजन होतं ओके, कारण जेव्हा मतदान करायला गेलो ओके. सो पहिल्यांदा माझं उत्तर पश्चिममध्ये होतं, तर तिकडे दिसले ते अमोल कीर्तीकर आणि त्यांचं चिन्ह होतं मशाल आणि खालती होतं रवींद्र वायकर सर आणि त्यांचं चिन्ह होतं शिवसेना म्हणजे धनुष्यबाण ओके. आता याच्यामध्ये जो मला असं वाटतं सामान्य नागरिक आहे तो कन्फ्युज झालाच असेल, कारण भले मी अवेअर होतो पण ज्या मुमेंटला मी तिथे गेलो
ओके. आणि ज्यावेळी ते स्क्रीनवरती सगळं बघितलं तर त्यावेळी ना कुठेतरी अरे आपल्या डोक्यामध्ये ते फिक्स झालेलं असतं ना धनुष्यबाण आणि भारतीय कमळ. ओके. तर म्हणून मग मी बघितलं अरे धनुष्यबाणावरती जर मी क्लिक केलं ओके तर मग ते मत जाणार कोणाला, रवींद्र वायकर सरांना, आणि मग ते महायुतीला जाणार. महाविकास आघाडीला जायचं आहे तर मला मशाला द्यावं लागेल. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी प्रचंड कन्फ्युजन झालेलं होतं आणि शेवटपर्यंत कॅन्डिडेट डिक्लेअर नाही झाले किंवा उशिरा झाले आणि त्याचा प्रचार झालाच नाही असं मला कुठेतरी वाटत राहतं. कारण म्हणजे मलाच बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला अरे आपल्याकडचे नक्की कॅन्डिडेट आहेत. ओके. म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहेत की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढाई चालू आहे. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे एकमेकांच्या अगेन्स्ट हेवे दावे आणि सगळा प्रचार वगैरे चालू होता. पण ॲक्च्युअल ऑनफिल्ड कॅन्डिडेट कोण होता याचा कोणाला काय अवेअरनेसच नव्हतं. ओके. सो परत लोकांनी मला विचारलं अरे मग शिवसेनेचा कॅन्डिडेट म्हटलं शिवसेनेचा म्हणजे कोणत्या शिवसेनेचा. ओके. शिवसेना उबाटा गटाचा ही शिंदे साहेबांची शिवसेना. ओके. सो त्याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन होतं आणि मला असं वाटतं या कन्फ्युजनचा ना भरपूर उलटा सुलटा गोंधळ होणार आहे. यावेळी तर झालाच. आता तर मला असं वाटतं की जे असेंब्लीचे इलेक्शन्स येतील किंवा कॉर्पोरेशनचे इलेक्शन येतील तर त्यावेळी या चिन्हावरून बराच गोंधळ होणार आहे. कारण पब्लिकला त्यावेळी तर बरेच लोक उभे राहतात. आता लोकसभेला तरी इंडिपेंडंट जरा कमी असतात. ओके. किंवा सिव्हिल नंबर नावाचे कमी असतात. पण त्यावेळी तर तुम्हाला माहिती आहे मोठा गोंधळ आहे तर तो एक्सपेक्ट करू शकतो आपण नोव्हेंबरला. म्हणजे जेवढं मला माहिती आहे इंटरनल म्हणजे माझं बोलणं चालू असतं बऱ्याच लोकांबरोबर. त्याच्यामुळे आता लुक लाईक असेंब्लीचे इलेक्शन आधी होतील आणि कॉर्पोरेशनचे इलेक्शन नेक्स्ट इयरला जाणार आहेत. ओके. सो एवढ्या लवकर नाही होणार. आधी असेंब्लीचेच इलेक्शन्स होतील. सो त्या इलेक्शनला मजा येणार आहे असेंब्लीच्या इलेक्शनला. सो मला पण कन्फ्युजन झालं की धनुष्यबाणावरती जी सवय आहे जुनी की बटन दाबायची धनुष्यबाणावर किंवा कमळावरती तर त्या सवयीनुसारच धनुष्यबाणावरतीच बटन दाबायचं की मशालवरती दाबायचं. ओके. सो शेवटी मी कोणावरती बटन दाबलं ओके तर ते काय मी तुम्हाला नाही सांगणार. ओके. कारण दॅट इज अ सिक्रेट. ओके. कारण हे गुप्त मतदान असतं. ओके. पण तुम्हाला काय वाटतं मी कोणत्या ह्याच्यावरती बटन दाबलं असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठे बटन दाबलं तर ते पण कमेंटमध्ये सांगा. बाकी आता इलेक्शन संपलेले आहेत. ओके. महाराष्ट्रापुरते तरी इलेक्शन संपलेले आहेत. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की आता बराच गोंधळ झाला. पॉलिटिकल पक्ष त्यांच्यावरती चर्चा आणि त्याच्यावरती त्यांची भांडणं म्हणजे आपण बराच सोशल मीडियावरती टाइम स्पेंड केलेला आहे. आणि कुठे ना कुठेतरी तुम्ही पॉलिटिक्स फॉलो केलं पाहिजे. मी नाही असं नाही म्हणत आहे. पण पॉलिटिक्ससाठी किती वेळ द्यावा ओके आणि ते पण महत्त्वाचं. आणि आपले कामधंदे सोडून तरी पॉलिटिक्ससाठी वेळ देऊ नये. ओके. म्हणजे तुम्हाला कोणाला वोट करायचं आहे याच्यासाठी बाबा तुम्ही विचार करताय आणि तुम्ही काही गोष्टी फॉलो करताय तर ती गोष्ट ठीक आहे. बाकी पॉलिटिक्समध्ये जी आता काय गोंधळच चाललेला असतो ओके एकमेकांवरती हेवे दावे त्यांची भांडणं तर ते एंटरटेनमेंटचा भाग त्याच्यामध्ये आता जास्त झालेला आहे. ओके. तर तो तुम्ही किती फॉलो करता ते तुमच्यावरती डिपेंड आहे. पण मला असं वाटतं कुठे आता कुठेतरी कमी करा. ओके. आता असेंब्ली इलेक्शनला अजून आहेत 4-5 महिने तरी जातील. त्याच्याआधी 2 महिने परत खडाजंगी चालू होईल. पण तोपर्यंत तरी आता IPL पण संपत आली आहे तर कामधंद्याला लागा. ओके. सो मी माझ्या कामधंद्याला तर ऑलरेडी लागलेलाच असतो चालूच असतं माझं. पण तुम्ही पण लागा जास्त वेळ आता घालू नका. ओके. बाकी आता भेटू आपण बघू 4 जूनला काय होतं ते. ओके. एक्साइटमेंट तर आहे. मला पण नेहमीच एक्साइटमेंट असते की 4 जूनला काय होतं. कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की नरेंद्र मोदींची जी जादू होती 2014 किंवा 19ला ही कुठेतरी रस्त्यावरती जाणवत नाही आता लोकांमध्ये जाणवत नाही आहेत. म्हणजे त्यांचा पॉझिटिव्ह असा आहे. ओके. पण रस्त्यावरती जाणवत नाही स्पेशली महाराष्ट्रात जाणवत नाही. आणि उद्धव ठाकरेजींना मानलं पाहिजे त्यांनी ज्या प्रकारे अपोजिशन उभं केलं. म्हणजे मला तर वाटतं बाकीच्या म्हणजे मी मुंबईमध्ये राहतो त्याच्यामुळे मला काय इथे काय राष्ट्रवादीचं काय अस्तित्वच नाही आहे. काँग्रेसचं अस्तित्व आता म्हणजे थोडंसंच राहिलेलं आहे असं म्हणावं लागेल. ओके. कुठेतरी पॉकेट्समध्ये काँग्रेस वगैरे दिसते. मेन अपोजिशन म्हटलं तर उद्धव ठाकरेजीच आहेत. आणि त्यांनी खूप चांगला प्रचार केला आणि खूप चांगलं काय म्हणतात ते खूप चांगलं युद्ध लढले ते. ओके. सो त्याच्यासाठी त्यांना परत एकदा कॉंग्रॅट्स. ओके. मी तर तेवढंच करू शकतो. तो त्यांनी तर म्हणजे मजा आली ॲक्च्युली इलेक्शनला. असं वन सायडेड नाही आलं. कोणतं इलेक्शन वन सायडेड होतं का नाही. मला असं वाटतं विपक्ष पक्ष असतात तर त्यांनी पण चांगली फाईट केली पाहिजे. आणि कुठे ना कुठेतरी ना ते एक डायलॉग आहे विशाल भारद्वाजची एक मूवी आहे मकबूल म्हणून की आग को पानी का भय हमेशा रहना चाहिए. ओके. त्याच्यामुळे असं नको की सत्ताधारी आहेत त्यांना एकदमच वन सायडेड सगळे दिलेलं आहे. ओके. सो आता ही इलेक्शन थोडी वन सायडेड होती की आएगा तो मोदी असंच आहे. कारण ओव्हरऑल देशाचा जेव्हा पिक्चर बघतोय तेव्हा
ओके पण ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये तरी अशी टफ फाईट जाणवली. ओके, स्पेशली मुंबईमध्ये तर नक्कीच जाणवली. तुमच्या प्रदेशात जाणवले की नाही ते मला तुम्हीच कमेंट करून सांगा. ओके, सो ओव्हरऑल वोटिंग झालेलं आहे. ओके, माझा वोट मी कास्ट केला आहे आणि आता 4 जूनची वाट बघूया. ओके, त्यावेळी काय रिझल्ट लागतो ते. आणि आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. आता पुढचे जे व्हिडिओ येतील ते परत एकदा ट्रॅव्हल आपला चालू होईल आणि बरेच काही प्लॅन्स आहेत पण ते आता मी डिस्क्लोज करत नाही. ओके, हळूहळू डिस्क्लोज करेन. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.